भिवंडी लोकसभेतील जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना ग्रामीण पाठोपाठ भिवंडीसारख्या मिश्रवस्ती असलेल्या शहरात सुद्धा नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय। शांतीनगर परिसरात अल्पसंख्याक समाजाकडून निलेश सांबरे यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केलं गेलं। शांतीनगर रहमतपूर या भागात सायंकाळी उशिरा आयोजित केलेल्या चौक सभेत समाजवादी पक्ष, पीस पार्टी या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश करून निलेश सांबरे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केलाय। या सभेसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादीचे बाळामामा हे भाजपाचे कपिल पाटील यांची बी टीम असल्याचा आरोप जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी केला असून काँग्रेस संपवण्याची सुपारी शरद पवार यांनी घेतली आहे, अशी टीका निलेश सांबरे यांनी केली आहे। मी सुरुवातीपासून काँग्रेस विचाराचा काँग्रेस कार्यकर्ता आहे। 2013 पर्यंत जिल्हा जनरल सेक्रेटरी काम करतो। आज मी काँग्रेसचा सदस्य आहे, असे निलेश सांबरे यांनी सांगितले। राजकारणी लोक ही फार मोठी असल्याचा भासवत असतात। कपिल पाटील मंत्री असल्यामुळे फार मोठे आहेत। बाळामामा 8 पक्ष बदलून आला म्हणून मोठा आहे, हा चुकीचा समज आहे। जे लोक आपल्या तालुक्याचे होत नाहीत, समाजाचे होत नाहीत, गावाचे होत नाहीत, ते कुठे मोठे आलेत। कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी या शहरासाठी, तालुक्यासाठी केंद्रीय विद्यालय आणायला हवं होतं। रेल्वे समस्या सोडवायला हव्या होत्या। येथील समस्या जितेंद्र आव्हाड नाही सुधारवणार, त्यांनी फक्त मुस्लिम मतांचा वापर केला असल्याची टीका केली आहे। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। फक्त राजकारणी लोक तुम्हाला वाटतात की खूप मोठे आहेत, भारतीय जनता पार्टी खूप मोठी आहे, कपिल पाटील मंत्री झाला म्हणून खूप मोठा आहे, बाळामामाने 8 पक्ष बदलले म्हणून बाळामामा खूप मोठा आहे, परंतु हा चुकीचा समज आहे। जे लोक आपल्या तालुक्याचे होत नाही, गावाचे होत नाही, समाजाचे होत नाही, ते कसले मोठे आलेत? कोणत्या पक्षाला वाटलं कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी इथे केंद्रीय विद्यालय आणायला पाहिजे होतं ना, केंद्रीय विद्यालय नवोदय आणायला पाहिजे होतं। केंद्राचे कुठकुठले रेल्वे स्टेशनची परिस्थिती जाऊन बघा भिवंडीची कशी आहे। आणि या सगळ्या बांधवांना मला चांगला सुफलाम करायचं आहे। इथे कोण जितेंद्र आव्हाड येऊन भिवंडी नाही सुधारवणार, त्यांनी मुस्लिम बांधवांना वापरण्याचंच काम केलं। मग आमचा तो नजीब मुल्ला असू दे किंवा इतर कोणी असू दे, शरद पवारजींनी या ठाणे जिल्ह्यातील सगळ्यांना वापरण्याचंच काम केलेलं आहे। शरद पवारांनी कधी वाटलं नाही का अंतुलेना मुख्यमंत्री करावं, शांताराम गोलपांना मुख्यमंत्री करावं। त्यांचं बारामती जसं सुधारलं, मेडिकल कॉलेज आणले, इंजिनिअरिंग कॉलेज आणले, मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणल्या, तशा वाटल्या। मोदींना कधी वाटलं नाही भिवंडी सुधारावं, त्यांनी फक्त बडोदा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन मार्फत इथनं काय काय नेता येईल गुजरातला एवढंच बघितलेलं आहे। आणि कपिल पाटलांनी फक्त 10 मशीन पैसे मोजायला लावून आपल्या घरच्या पोरांना सांगितलं फक्त आणा पैसा, आणा आणि पैसा मोजून साठवून ठेवा। तर आपल्याला सर्वांना विनंती आहे, एक चांगलं काम करण्यासाठी ज्या युवकांनी, ज्या शेतकऱ्याच्या पोरांनी गेले 15 वर्षभर काम केलेले आहे, त्याला चांगली संधी देण्यासाठी भिवंडीकरांना सर्वांना कळकळीची विनंती आहे।